शिक्षक संघर्ष समितीचा त्रुटीपात्र शाळांना न्याय। महाराष्ट्र राज्य शिक्षक संघर्ष समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येत आहे। यात संदर्भामध्ये आंदोलनकर्त्यांशी आम्ही साधलेला हा संवाद। आम्ही 3-4 वर्षापासून हा लढा देतोय। 12, 15, 24 फेब्रुवारी रोजी शासनाने 30 दिवसात त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना त्याच दिनांकापासून म्हणजे आमच्याबरोबर ज्या इतर शाळा होत्या त्या शाळांना जो पुढचा टप्पा दिला होता तो टप्पा आम्ही 30 दिवसात त्रुटीपूर्तता केल्यानंतर आम्हाला मिळणं अभिप्रेत होतं आणि तो अद्यापर्यंत आम्हाला 2 शासन गेली परंतु तो मिळाला नाही। त्याकरता आमच्या सर्व समन्वयकांनी, आमच्या सर्व शिक्षकांनी, सहकार्यांनी, त्रुटी थोरपळलेल्या बांधवांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी 2024 पासून आझाद मैदान येथे शिक्षक संघर्ष समिती या छत्राखाली येऊन हे आंदोलन लावलेलं आहे। या आंदोलनात आमची प्रामुख्याने एकच मागणी आहे की आमच्याबरोबर 1 नोव्हेंबर 2020 पासून काही बांधवांना बरोबरीचा 40% टप्पा दिलेला आहे आणि आमच्या काही चुका नसताना विनाकारण किरकोळ त्रुटीत काढून त्या शाळांना मुद्दामून एक टप्पा मागं ठेवलेला आहे आणि तो टप्पा मिळावा यासाठी आम्ही एकच आणि साधी मागणी घेऊन बसलेलो आहे की 12, 15, 24 फेब्रुवारी दरम्यान त्रुटीमध्ये काढलेल्या शाळांना 30 दिवसात आम्ही त्रुटीपूर्तता केली आहे आणि हे शासनाने 23 फेब्रुवारी 23च्या शासन निर्णयानं सांगितलं पण आणि मान्य पण केलं की आता ह्या शाळांच्या त्रुटी राहिलेल्या नाहीत। मग जर का आमच्या त्रुटी राहिलेल्या नसतील आणि 12, 15, 24 फेब्रुवारी 21च्या शासन निर्णयात या शाळांनी 30 दिवसात त्रुटीपूर्तता केल्यानंतर त्यांनाही तोच टप्पा देणं हे जरी त्या शासन निर्णयात नमूद केलं असतानासुद्धा आम्हाला तो टप्पा दिला गेला जात नाही आणि तो टप्पा आम्हाला देऊन आमच्या सगळ्या शिक्षकांची त्रुटीपूर्तता 5,990 शिक्षकांची जी 3 वर्षापासून होणारी ससेलपाट आहे ती थांबवावी हीच केवळ मागणी घेऊन आम्ही मैदानात बसलेलो आहोत। त्रुटी कुठल्याही नसताना म्हणजे एक रँडमली आरक्षण धोरणाचे पालन नाही, पटसंख्येची अशा समजा एखादी जी संस्था आहे त्या संस्थेच्या जर 10 शाळा असतील, 8 शाळा ह्या अनुदान घेतात पुढील टप्पा आणि 2 शाळा आरक्षण धोरणाचं पालन केलं नाही म्हणून त्या शाळा जर अपात्र होत असतील ह्या खरोखरच या मुद्दामून खोडसरपणाने केलेल्या ह्या लावलेल्या आम्हाला त्रुटी। आता तसं पाहायला गेलं तर गेल्या 3 वर्षापासून हा जो काही त्रुटीचा कलंक आहे, आताच आमचे मार्गदर्शक भोसले सरांनी सांगितलं की हा जो आम्हाला त्रुटीपात्र किंवा त्रुटीत जो टाकला होता विषय तो आम्हाला 30 दिवसामध्ये शासनानं त्या त्रुटीची पूर्तता करायला सांगितली होती। आम्ही अगदी 8 दिवसात आमच्या ह्या ज्या काही प्रशाला होत्या जी शाळा होत्या त्या शाळेंनी मला वाटतं 90% शाळेंनी 8 दिवसात या त्रुटीची पूर्तता केलेली होती आणि त्रुटीची पूर्तता केल्यानंतर आम्हाला 30 दिवसामध्ये न्याय अपेक्षित होता आणि ती देणं शासनाचं कर्तव्य देखील होतं। तरी देखील शासनानं कशामुळे ठेवलं आणि का ठेवलं ते आम्हाला आजपर्यंत देखील आणि ह्या 3 वर्ष देखील कळलेलं नाही आणि फक्त आता प्रत्येक वेळेसच आम्ही आंदोलन करायचं आणि गेल्या वेळेस तर आंदोलन झालं आम्हाला शासनानं आम्ही आता 20मध्ये होतो, आम्ही आता 40% जाणं अपेक्षित होतं तरी देखील आम्हाला त्यावेळी 40मध्येच ठेवलं। आम्ही 60% अपेक्षित जाणं होतं कारण त्या 40च्या बरोबर आम्ही 20% होतो, ती 40 गेले आम्हाला 60 मिळणं अपेक्षित होतं तरी देखील वर्षापासून आम्ही 40%मध्येच आहोत। आमचा एकच मागणी आहे की शासनानं आम्हाला त्यांच्याबरोबर समान टप्पा द्यावा आणि ह्या समान टप्प्याचं आम्हाला वितरण आम्हाला ह्या 2-3 दिवसात शासनानं जी आर काढून आमचे जो झालेला काय जो अन्याय आहे तो अन्याय आमचा ह्या शासनानं आम्हाला देखील खात्री आहे की आता शासनामध्ये सुद्धा बसले जे मुख्यमंत्री साहेब आहेत ते जनतेचे सामान्य कुटुंबातील असल्यामुळं ते देखील आमचा प्रश्न सोडवणार आहेत। आमचे जे शिक्षण मंत्री आहेत केसरकर साहेब ह्यांनी देखील आमचा प्रश्न तळमळीनं घ्यावा एवढीच आमची ह्या आंदोलनातून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा शिक्षक आझाद मैदान सोडणार नाही कारण कोणत्याच शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम सोडून आझाद मैदानात येऊन बसण्याची हौस नाही। परंतु जर का त्या शिक्षकाला 3-3 वर्षापासून एकाच मुद्द्यावरती त्याच ठिकाणी रेंगाळत राहावं लागत असेल, त्याची मानसिकता जर त्या ठिकाणी शिकवण्याची राहत नसेल तर त्याच्या हक्कासाठी त्याला आझाद मैदानात नाईलाजास्तव यावं लागतं आहे आणि आम्ही आलेलो आहोत। शासन आम्हाला आशा आहे की संवेदनशील मुख्यमंत्री आणि अभ्यासू शिक्षण मंत्री आमचा प्रश्न नक्कीच मार्गी लावतील त्या अपेक्षेनं आम्ही इथं सकारात्मक अपेक्षेनं बसलेलो आहोत आणि तरी यातून जरी त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही तरी आम्हाला शेवटी आझाद मैदानात बसल्याशिवाय पर्याय नाही। या आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकार कशा प्रकारचे घेते हे सुद्धा पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।